फेस वॉश आणि क्लीन्झर या दोघांमध्ये नक्की फरक काय? तर बघा, तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही क्लीन्झर वापरू शकता. जर तुमची स्किन थोडी ऑइली असेल आणि ॲक्ने प्रोन असेल तर तुम्ही फेस वॉश प्रिफर करू शकता. आणि दिवसातून तुम्हाला किती वेळा यूज करायचा आहे? तर तुम्ही मिनिमम 2 वेळा तरी सकाळ आणि संध्याकाळी यूज केला पाहिजे. आता आपण मुलं काय करतो? आपण स्किनला एवढा प्रायोरिटी देत नाही. आपण जरा मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन जरी नाही वापरलं तरी पण मिनिमम आपण स्वतःची एवढी केअर घेतली पाहिजे की आपण फेस वॉश तरी यूज केला पाहिजे दिवसातून 2 वेळा. सगळ्यात आधी तुम्हाला कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. मग त्याला ल्यूकवॉर्म वॉटर बोलतात. त्या चेहऱ्यासाठी थोडा बेटर असतो. मग तुमच्या चेहऱ्यावरचे डस्ट पार्टिकल्स किंवा इम्प्युरिटीज निघून जातील. मग नंतर तुम्हाला फेस वॉश अप्लाय करायचे, धुवून घ्यायचा चेहरा व्यवस्थित. धुल्यानंतर आपण जो अंग पुसायला टॉवेल वापरतो त्याच्यानेच चेहरा नाही पुसायचा आहे. तर तुम्हाला एखादा असा मायक्रो फॅब्रिकवाला जो टॉवेल आहे, तो आपल्या स्किनवर यूज करायचा आहे, चेहऱ्याच्या स्किनवर. कारण बॉडीच्या कंपॅरेटिव्हली आपली चेहऱ्यावरची स्किन थोडी सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे चांगलावाला टॉवेल तुम्ही यूज करायचे आणि मिनिमम 2 वेळा यूज करायचा आहे. आधी मी हा सिटाबिलचा ब्लूवाला यूज करायचो, पण याचे मला चांगले एवढे रिझल्ट्स आले नाही. मग माझी एक फ्रेंड म्हटली, की हा वाला ट्राय करून बघ. हा थोडा क्रीमी आहे आणि याच्यामध्ये ऑइली स्किनसाठी थोडासा हा बेटर सुटेबल आहे. मग मी मागच्या 2 आठवड्यापासून हा वाला यूज करतोय आणि खरंच हा मला आवडला. तुम्ही चांगला आहे हा सिटाबिलचा क्रीमी क्लिन्झर आहे ना, हा कधीतरी वापरून बघा नक्कीच.